लो भाई सलामत खान, मिठाई खाइए। वजीर आलम, ये तो बताए कि मिठाई किस खुशी में बांटी जा रही है? अरे भाई, आज ही के दिन अपने बादशाह सलामत औरंगजेब तख्तनशीन हुए थे। उसी खुशी में ये मिठाइयाँ बांटी जा रही है और उसी की सालगिरह मनाई जा रही है। हाँ हाँ, सही फरमाया। लेकिन इस मिठाई में खुशी और गम दोनों समाये हुए हैं। वो कैसे? खुशी की बात ये कि बादशाह सलामत तख्तनशीन हुए और गम की बात ये कि आज ही के दिन बादशाह सलामत के अब्बा जान का कत्ल हुआ। बादब, मुलाइजा होशियार, निगार रूबरू, शहंशाह वक्त गाजी मोहम्मदुद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर जलवा आफरोज हो रहे हैं। चुप! क्या बकते हो सलामत खान? मिठाई खाओ और मीठी मीठी बातें करो। वज़ीर आलम, ये मिठाइयाँ किस खुशी में? आलमपना, आप तख्तनशीन हुए उसी की सालगिरह मनाई जा रही है। दक्कन की क्या खबर है? आलमपना, शिवाजी राजा बीजापुर और भागानगर की मुहिम पर निकल चुका है और सबसे खास बात तो ये है आलमपना कि वो उनके शहजादे शंभू को साथ लेकर नहीं गए। ताज्जुब है, पूरी मुहिम जिसके कंधे पर थी उसे ही हटा दिया। हाँ हुजूर, संभा को रायगढ़ छोड़ने के लिए कहा है। बाप बेटे में झगड़ा हुआ है, अनबन मची है। खबर पक्की है? खबर एकदम पक्की है। वाह, बहुत खूब। वज़ीर आलम, ये सारी मिठाइयाँ आवाम में बांट दी जाए। लगता अल्लाह ताला बहुत मेहरबान है हम पर कि आज के पाक दिन इस खबर के रूप में इतना बेशकीमती तोहफा दिया है हमने। वाह। युवराज, आता बघाच तुम्ही, आम्ही अगदी तुमच्या मनासारखं घर सजवतो। खरं तर आम्हाला तुमची आवड, तुमचा चोखंदळपणा खूप आवडतो। किती छान कल्पना सुचतात हो तुम्हाला। आम्हाला का सुचत नाहीत अशा कल्पना? युवराज, युवराज, या ना युवराज। आम्ही आहोत तिथेच ठीक आहोत। म्हणजे आमची जागा कुठे आहे ते कळून चुकलंय आम्हाला। राणीसाहेब, आमच्या माघारी आता तुमच्यावर मोठी जबाबदारी। आमच्या छाव्याकडे लक्ष द्या, त्यांची खबर घेत जा। जी, पहिल्यांदाच एवढं मनाला लावून घेतलंय त्यांनी। पहिल्यांदाच मनाला लावून घेतलंय आणि घेतलंय तेही एकदम टोकाचं। दादासाहेबांचं असंच आहे, जे करतात त्यात अगदी टोक गाठतात। आमच्याशी भांडले देखील त्याचं कौतुकही वाटतंय आम्हाला। हा पण एक आहे, छाव्याच्या गुरगुरण्यात दम आहे। ताटावरून उठून काय गेले, शृंगारपुरी न सांगता न भेटता निघून गेले, एवढा राग आहे। परंतु एक सांगू, तुमच्यावरचा राग नाही टिकणार त्यांचा। आम्हाला तर असं वाटतं, सावित्री नदी ओलांडता ओलांडता त्यांचा सगळा रागही वाहून जाईल।
असं होईल असं आम्हाला तरी वाटत नाही. दादासाहेब असे पहिल्यांदाच घराबाहेर पडलेत ना. युवराज, देवघर कुठे लावूयात? आतल्या भागात? नाही म्हणजे ते कसं सोयीचं पडेल ना. अगं बाई, धाकट्या मातोश्री आम्हाला शिवपिंडी देणार होत्या, तसं म्हणालेही होते आम्हाला. अशा कशा विसरलो आम्ही? आमची शिवपिंडी तर रायगडावरच राहिली हो. कशी हो? अरमान नसेल मिळालं तिला गड उतार होण्याचं. आणि तसंही मुलांना स्वातंत्र्य हवंच असतं आजकाल. आता दोघे एकत्र भाकरी भाजी आमटी भात करतील, स्वतःच्याच हाताने केलंय म्हटल्यावर चवीनं खातीलही. ताटावरून उठूनही जाता येणार नाही. कसं आहे, अशा वेळेला आई बापाची किंमत कळते, आग्रहाने वाढणाऱ्यांची किंमत कळते. महाराज, आपण शांत मनाने जावं, इथली काळजी करू नये. आता आम्ही तुमच्यावरच विसंबून आहोत राणीसाहेब. राणूबाई, शंभूराजे तुमच्याशी दिलखुलासपणे बोलतात. योग्य वेळ साधून त्यांची एकदा भेट घ्या, त्यांच्या मनातला सल दूर करा. जी आबासाहेब. समजून घ्या, भोळे आहेत ते, खूप बाबडेही आहेत. आमच्यावर जसे रागावतात ना, तसे आमच्या काळजीपोटी पोळतातही. हल्ली बापाने मुलाला कामाला जुंपलं तर मुलं खपावतात बापावर, आणि आम्ही यांना आराम करायला सांगतोय म्हणून ते आमच्यावर रुसतायत. खरंच जगा वेगळे आहेत शंभूराजे. असो, काळजी घ्या त्यांची. आणि आमची ही बाळकृष्णाची मूर्ती आमच्या चंदनाच्या पेटीत ठेवा. मोहिमेत तेवढीच सोबत त्यांची. येतो आम्ही. इस बार सेवा ने खुद हमें मौका दिया है. आलपना, मौका तो बरसों पहले अपने आप हमारे सामने था. मतलब मतलब वो भाग निकला शिवाजी. आगरा में रहकर धोखा दे गया. वजीर आलम, तब की बात और थी और अब की बात और है. इस बार इस मौके का पूरा फायदा उठाएंगे. और दूसरी बात यह कि संबा नाराज है. ये हमारी जीत. गुस्ताखी माफ जहापना, लेकिन यकीन नहीं होता. क्यों? अब वो हाथ नहीं आएगा, नामुमकिन है. नामुमकिन को मुमकिन कैसे करना है ये हम जानते हैं, और ये बताएंगे तुम्हें. एक उबला हुआ अंडा पेश किया जाए. जी आलपना. तो वजीर आलम, दरअसल बात यह है कि सही मौके को तलाशने और तराशने के लिए अच्छी नजर चाहिए. अब इस अंडे को खड़ा कीजिए इसी तश्तरी में. आलपना, लेकिन ये अंडा कैसे खड़ा रहेगा? कोशिश करके तो देखिए, फिर अपने आप पता चल जाएगा कि ये अंडा खड़ा हो भी पाता है या नहीं.
हुजूर, हुजूर ये कोई नहीं कर सकता। और अगर इसे हम करके दिखाएं तो? माफी जहांपना, नामुमकिन है। तुम्हारे लिए जो नामुमकिन है वो हमारे लिए मुमकिन है। ये देखो। लो, नामुमकिन को हमने मुमकिन कर दिखाया। लेकिन आपने अंडा तो काट दिया हुजूर। तो तुम्हें किसी ने रोका था? नहीं ना? वजीर आलम, बात दिमाग में आनी चाहिए। बातें करना और कुछ कर दिखाने में यही फर्क होता है। इंशाल्लाह, आप तो महान हो। बस अब इसी तरह संभा और सिवा के रिश्ते को काटना है, दोनों के रिश्ते के बीच एक ठहराव लाना है। हम भी संभा को सिवा के खिलाफ खड़ा करेंगे। इसकी तरह। अगं बाई, चाफ्याची फुलं, कुंवरवंच, वाह, आम्हाला अगदी बालपणात घेऊन गेला हा सुगंध. पण कुठल्या झाडाची हो? अहो, तुम्ही लावलेल्या झाडाची. तुमच्या बंधुराजांनीच सांगितलं आम्हाला बरं. नेहमी आठवतो हा सुगंध आम्हाला. अगदी ओळखीचा आहे आमच्या. अहो, रायगडावरही आठवायचा हा चाफा आम्हाला. अगदी खरंय वहिनीचा. बालपणीच्या आठवणी म्हणजे खजिनाच असतो ना. तशा तुम्ही लहानपणीच आलात रायगडावर. सासर असं कधी वाटलंच नाही हो. माहेरी होता तोच मोकळेपणा मिळाला गडावर. आम्ही तर दादासाहेब आले की गप्पच. पण खूप जीव आहे आम्हा बहिणींवर त्यांचा. आम्ही एखादी गोष्ट मागावी आणि त्यांनी लगोलग हजर करावी. हो तर आम्हाला म्हणायचे ना, आम्हाला नाही मिळालं तरी चालेल, पण आधी आमच्या बहिणींना मिळालं पाहिजे. खरंय, खूप केलं त्यांनी. राजगडावरचे, रायगडावरचे सगळे दिवस आठवतात. किती खेळलो, हसलो. दादासाहेबांच्या जीवावर मज्जा असायची. पण काय? पण असे खेळकर हसरे दादासाहेब दिसलेच नाही. असं गप्प गप्प उदास कधी पाहिलं नव्हतं त्यांना. वहिनीसा, काही झालंय का? काही नाही हो वंस. आणि तुम्हाला काय वाटतं, तुमच्या दादासाहेबांनी तसंच राहावं 7-8 वर्षांचं? आता युवराज आहेत ते स्वराज्याचे. आणि गप्पा गप्पा आहेत म्हणजे मोहिमेवर लक्ष असणार त्यांचं. तुम्हाला तर माहितीये आबासाहेबांची किती काळजी आहे त्यांना. वयजी खरंय, पण वंस, अहो किती छान फुलं आहेत. दिलेर खान, जी आलमपना. जरा आग लगा दो. इसमें शोले नहीं है आलमपना, सिर्फ राख का ढेर और कुछ बुझे हुए कोले हैं. आग कहाँ है इसमें? जानते हैं. मगर दिलेर खान, इन बुझे हुए शोलों के कहीं किसी एक कोने में एक चिंगारी है.
इसे जरा सी हवा दी, आग अपने आप भड़क उठेगी। देखा आपने जरा सी हवा दी और आग अपने आप भड़क उठी। आपको यही करना, आपको जाकर आग लगानी है। हम आपका मतलब नहीं समझे आलमपना। आपको आग लगानी है। शंभू सिवा से खफा बैठा है, आपको इसी चिंगारी को उकसाना है। अगर शंभू सिवा से अलग हो गया तो शंभू के अलावा सिवा के पास कुछ नहीं। शंभू के बिना सिवा कुछ भी नहीं। और एक बार शंभू हमारे साथ हो गया, समझ लो कि पूरा का पूरा धक्कन हमारा हुआ। आपका हुक्म सर आंखों पर आलमपना। आपके हुक्म की तामील होगी। आपने शंभू को सिवा के खिलाफ भड़काना है। आपने शंभू को इस बात का यकीन दिलाना है कि शंभू राजे के लिए आलमगीर औरंगजेब से बड़ा नेक दिल और रहनुमा झापना कोई भी नहीं है। और याद रहे, अगर शंभू हमारे साथ हो गया और सिवा के खिलाफ हो गया, बिना किसी जंग के धक्कन हमारा होगा। जी आलमपना, हम साम दंड भेद सब लगा देंगे। शंभू खुद ब खुद आपके कदमों में आकर सजदा करेगा। हम आपको यकीन दिलाते हैं कि आपका तारा दक्खन में चारों तरफ गूंजेगा। यह दिलेर खान का आपसे वादा है। बहुत खूब। और याद रहे दिलेर खान, हम शंभू को मिलने के लिए बेताब हैं। आलमपना, हम अपनी शमशीर की छांव में शंभू को बहुत जल्द आपके कदमों में लाकर झुकाएंगे। आमीन। आई भवानी, आम्ही निघालो। मोहिमेसाठी गड उतार होण्या अगोदर तुझ्याकडे आलोय, आमच्यासाठी नाही। आम्हाला या मोहिमेत उदंड यश मिळो हे मागण्यासाठी नाही। आज आम्ही तुझ्या समोर आलो आहोत ते केवळ आमच्या शंभूबायांसाठी। तुझे आशीर्वाद त्याच्या पाठीशी असू दे। आता त्याचा भार तुझ्यावर। आई, कधी नव्हे ते खूप रुसलेत आमच्यावर, प्रचंड रागावलेत, न भेटता निघून गेले। आम्हाला देखील वाईट वाटलं। मुळातच उग्र प्रकृतीचे आहे। आऊसाहेबांच्या संस्कारांची गंगा अहोरात्र त्यांच्या माथ्यावर पडते, म्हणून त्यांच्या भाळावरचा तिसरा डोळा अजून उघडलेला नाही। पण आता तो त्याने किलकिला केला, आणि कोणावर तर आमच्यावर। काळजी वाटते का आई? आमच्या लेकराची खूप काळजी वाटते। आमच्यापेक्षा जास्त लक्ष त्यांच्याकडे दे। हे बाप लेकाचं भांडण म्हणजे पारिजातकाच्या मुळाशी अमृताचं पाणी। देवा भक्ताचं भांडण हे केवळ प्रेमापोटी। आमचंही तसंच आहे। आम्ही आतापर्यंत जे जे काही करतो आहोत ते केवळ शंभूराजांच्या भल्यासाठी। एका बापाला दुसरं काय हवं असतं? पण आम्हाला हे सगळं त्यांना सांगता येत नाही। आई, आता तू दृष्टांत दे त्यांना। तुझे आशीर्वाद असू देत त्यांच्या पाठीशी। या मोहिमेच्या लढ्यांमध्ये एक घाव जास्त आम्हाला दे, पण त्यांच्यावरची माया कमी होऊ देऊ नको। तुझे शुभाशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी असू दे।
येतो आम्ही. उदा उदा आईचा उदा उदा